डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। संगमनेर शहराजवळील घुलेवाडीतील राजीव गांधी नगरमधील अंबिका माता तरुण मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्तानं विविध सांस्कृतिक महोत्सवांचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते राजन शिंदे, प्रतिभा ढमाले, सदस्य अनिल राऊत, इंजिनियर साई कानडे, ॲडव्होकेट संतोष राऊत, रवी गिरी, राजश्री वागचौरे, रोहिणी राऊत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षा वैशाली राऊत, ॲडव्होकेट रोहिणी राऊत, संदीप राऊत, गोरख शिंदे, दिलीप पराड यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी गीतगायन स्पर्धेमध्ये भाग घेऊन बक्षीस मिळवलेल्या गायकांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला गेला। मंडळाच्या वतीनं गोकुळ राहणे यांच्या लयभारी संगमनेरी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केला गेला। या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आणि विजेत्या महिलांनी पैठणी मिळवली। या कार्यक्रमाच्या निमित्तानं अंबिका माता मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पवार तसेच कार्यकर्त्यांनी माहिती दिली। मित्रमंडळ ही पोरं सारा जवळजवळ 15 दिवस झाले हे पोरं स्टेजवर येऊन जट राहिले, व्यवस्थित कार्यक्रम पार पाडले। कार्यक्रमचं नियोजन सगळे मंडळ अंबिका माता पोरं तरुण मित्रमंडळाने सगळं पार पाडून व्यवस्थित गेले आणि आपले गल्लीतले बी आम्हाला भरपूर प्रतिसाद देऊ राहिले। अंबिका माता तरुण मित्रमंडळ घुलेवाडी आयोजित कार्यक्रम पैठणीचा गेली 15 दिवसापूर्वी पासून मित्रमंडळ तरुण मित्रमंडळ आहेत त्यांनी सर्वांनी मिळून जो कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी सर्वांनी मिळून खूप कष्ट घेतले, खूप धावपळ केली। सर्वांचे खूप कष्ट आहे या कार्यक्रमासाठी, म्हणून आज या कार्यक्रमासाठी एवढी गर्दी आहे आणि कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडतोय। राऊत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षा वैशाली राऊत, ॲडव्होकेट संतोष राऊत यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या। आपल्या प्रकाश भाऊंच्या त्याचप्रमाणे आपल्या सर्व मित्रपरिवाराच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दरवर्षी गणपतीमध्ये असेल, नवरात्रीमध्ये असेल, खूप चांगल्या कार्यक्रमांचं आयोजन नियोजन योग्य पद्धतीने केला जातो। त्यानंतर जेवणाचे कार्यक्रम केले जातात एवढे मोठे। मी सर्वप्रथम सर्वांना विनंती करतो की त्यांच्यासाठी खूप टाळ्या झाल्या पाहिजेत की या ठिकाणी एवढ्या कार्यक्रमाचं नियोजन करणं, प्रत्येकाचं फॉलो घेणं, प्रत्येकाला 4 फोन करणं, सर्व छोट्या मोठ्या गोष्टी बघणं, प्रत्येक आलेल्या या ठिकाणी अतिथीचा मान सन्मान झाला पाहिजे। प्रत्येकाला फेट्यांपासून इकडं बसण्यापर्यंत सगळ्या गोष्टींचं आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून एवढं चांगल्या प्रकारे दरवर्षी होत असतं। त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या या आजच्या आपल्या गोकुळ भाऊंच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना एवढं सांगेल की त्यांचा कार्यक्रम आपल्या संगमनेरमध्ये जे होम मिनिस्टर होत असतं ते खूप प्रसिद्ध आहे। सर्व संगमनेर तालुक्यामध्ये असेल तर आपल्या नगर जिल्ह्यात असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये पण ते चांगल्या या ठिकाणी आपल्या सर्व महिला भगिनींसाठी, आपल्या सर्व तरुण मित्रमंडळांसाठी अजून काही गोष्टींचा अजून नवीन कल्पना शोधून त्यावर काम करत आहे। पण त्यांचा होम मिनिस्टर आता सर्वत्र आपणही फेमस होतोय। अंबिका माता तरुण मित्रमंडळाचे सर्वप्रथम आभार मानते की या निमित्ताने महिलांना थोडीशी उसंत आपल्या संसारातून, आपल्या कामातून काढून या निमित्ताने का होईना काही क्षण जगण्याचा आनंद घेण्याचा त्यांनी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि फार कमी वेळात नियोजन करून अतिशय प्रामाणिकपणे सर्वांनी कष्ट केले यातून हे दिसून येतं। कारण 2-3 दिवस अगोदरच माझ्याकडे सर्वजण आले होते आणि ताई आता आपण कार्यक्रम करायचा पण कशा पद्धतीने असला पाहिजे त्याच्यात मला जे वाटलं ते थोडंफार त्यांना सुचवलं, त्यांनी ते घेतलं। पण जेव्हा कार्यक्रम प्रत्यक्षात मी पाहते तर 2-4 दिवसाचीच ही तयारी पण खूप छान पद्धतीने या मुलांनी सर्व काही केलं। खरंच तुम्हा सर्वांचं अंबिका माता तरुण मित्र मंडळाचं सर्वांचं कौतुक करते आणि तुम्हालाही शुभेच्छा देते। गणेशोत्सव असेल, नवरात्री असेल, बऱ्याच वर्षापासून आम्ही या कार्यक्रमाला येत असतो। भरपूर वर्षापासून यांचा हा इतिहास आहे। सुरुवातीला या परिसराला अवचित नगर असं नाव पडलं, परंतु नितीन भाऊ असेल, प्रकाश भाऊ असतील असे सर्व युवक कार्यकर्ते या ठिकाणी तयार झाले आणि राजीव गांधी नगर असं नाव या परिसराला पडलं। परंतु राजीव गांधी नगर म्हटलं तर आपल्याला अतिक्रमित भाग वाटतो, परंतु या परिसराने ते नाव पुसून टाकून
आपल्या कार्यकर्तृत्वावर या परिसराला एक वेगळी ओळख करून दिलेली आहे। साईरत्न ग्रुप असेल, अंबिका माता तरुण मित्रमंडळ असेल, अगदी गुल्याडी गावामध्ये जे मूळचे रहिवासी आहेत त्यांनाही जमेल का नाही असा कार्यक्रम, असे उत्सव या मंडळाने यापूर्वीही सादर केलेले आहेत आणि आजही तो होतो आहे। आज खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आहे। या ठिकाणी नाव वाचून फक्त महिलाच उपस्थित राहिल्या जास्त, परंतु पुरुषांनी या ठिकाणी सहभाग घेणं गरजेचं आहे। आम्ही येताना बघितलं रस्त्याला भरपूर पुरुष आहेत, आरतीला गेलो तिकडे बघितले, परंतु इथं का बरं येऊन बसत नाही माहीत नाही। कार्यक्रम खूप छान आहे। सर्वांना या निमित्ताने मी आवाहन करतो, काय राहतं उमेद असते, मुलं धावपळ करून आपले 10 दिवस त्या ठिकाणी देतात, वर्गणी जमा करतात आणि एखादा कार्यक्रम करायचं म्हटलं की त्यासाठी सगळं घरचे कामधंदे सोडून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी वेळ द्यावा लागतो। परंतु आपण असं काही म्हणायचं नाही त्यांना काही कामं नाही आहेत आणि ते करतायत, ते आपल्यासाठीच करतायत। महिला भगिनींना पुन्हा पुढच्या गणपतीपर्यंत कुठं काही जाता येणार नाही, परंतु आपल्या गल्लीतच हा कार्यक्रम असावा असा या मुलांचा मानस आहे आणि छान कार्यक्रम तिने या निमित्तानं ठेवलेला आहे। गणपती चतुर्थीच्या दिवशी गणपती बसायच्या दिवसापासूनच प्रकाश भाऊंनी म्हटलं होते की आपण यावर्षी खूप छान कार्यक्रम ठेवणार आहे आणि हे सर्व त्यांचं तुमच्यासाठीच आहे। तुम्ही थोडं त्यांच्या भावना समजून घ्या। हे तर मुलं पळतायत, त्यांना ते एवढा व्यस्त माणूस येतो की कामधंद्यात त्याच्या म्हणजे याच्यासाठी तो वेळ काढतो, हे नशीब आहे परिसराचं। खूप अगदी ते व्यस्त असून सुद्धा त्यांच्या कामामध्ये अतिशय प्रामाणिक त्यांचं काम आहे आणि त्यातून वेळ काढून तुमच्यासाठी हे कार्यक्रम ते आयोजित करत असतात। मी आपल्या अंबिका माता तरुण मित्रमंडळाला खूप खूप या निमित्तानं शुभेच्छा देतो। खरोखर अनिल राऊत म्हटल्याप्रमाणे की अंबिका माता तरुण मित्रमंडळातील सदस्य अत्यंत कष्टानं हा कार्यक्रम या ठिकाणी करत आहेत। गेली अनेक वर्ष अंबिका माता तरुण मित्रमंडळ या ठिकाणी गणपती उत्सव, नवरात्र उत्सव साजरा करत आहे, परंतु आजचं जे स्वरूप आहे ते स्वरूप खरोखर खूप मोठं असं स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। हा कार्यक्रम असाच उत्तरोत्तर वाढत जावो आणि आपल्या परिसरामध्ये एक नवीन सांस्कृतिक अशी वारसा आपल्याला मिळो ही या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो। खेळांचंही प्रात्यक्षिक झालं। अंबिका माता तरुण मंडळाच्या या सांस्कृतिक महोत्सवासाठी मोठ्या संख्येनं महिला आणि तरुणांची उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी मंडळाचे कार्यकर्ते गजानन दुशिंग, संस्थापक प्रकाश पवार, अध्यक्ष सचिन पानसरे, कार्याध्यक्ष भारत रणशूर, सचिव रवी पवार, खजिनदार नयन बुऱ्हाडे, विशाल पवार, गोरख पवार, मनोज रणशूर, श्रीकांत पवार, रोहित जाधव, हेमंत भगत, सार्थक आटेकर, राजू भागवत, प्रशांत त्रिभुवन, प्रशांत निकम यांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर। फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर।